नरेंद्र मोदीचं लॉकडाऊन संदर्भातलं विधान हे धक्कादायक आहे, हादरून टाकणार आहे. मागील लॉकडाऊनमध्ये संपूर्णपणे कामगार, बहुजन, इतरला गोरगरीब नागरिक उद्ध्वस्त झाला. प्रत्येक लॉकडाऊनच्या आधी एका घटकाला संकट येणार आहे हे माहीत आहे, म्हणून तो घटक त्याचं अस्तित्व टिकवतो. या येणाऱ्या लॉकडाऊनच्या आधी सुद्धा एका घटकाला याची भनक लागलेली आहे, म्हणून शेतीमध्ये एकांत ठिकाणी सिस्टम शिवाय जगण्याचं त्यांनी एक आधार निर्माण केला. शेती घ्यायला सुरुवात केली. त्या शेतीमध्ये मातीचे घर बांधायला सुरुवात केली. आपल्याला रील्स म्हणून हे बघायला आवडलं, पण आता कळेल की ते काय करायला निघाले होते. हे करणारे इंजिनियर होते, हे करणारे सुशिक्षित होते, हे करणारे भांडवलदार होते, हे करणारे एका समूहाचे होते. ते त्यांची सुखरूप जागा त्या ठिकाणी सिक्युअर करायला गेलेत. आता धोक्यात आलाय रोजचं जीवन जगणारा माणूस, जो रोज नाक्यावर जातो, काम भेटलं तर 2 पैसे घेऊन घरच्यांचं पोट भरतो. आणि आज आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी अधिवेशनामध्ये संसदेत जाहीर केलं की संकट मोठं येणार आहे, तयार राहा. मोठं संकट म्हणजे लॉकडाऊन सुद्धा लावावं लागेल, अशाच पद्धतीने ते बोललेत. एपिस्टीन फाईलमध्ये नाव आलं, लोक जागे झाले. धर्माधर्मात, जाती जातीत भांडणं लावले, लोक जागे झाले. इस्रायल, इराण, अमेरिका हे युद्ध सुरू झालं. याच्यात संशयास्पद भूमिका समोर आली. लोक चिडले. आम्ही इराणला मदत केली असती तर गॅस मिळाला असता, हा तुटवडा दिसला नसता, तेल मिळालं असतं, पेट्रोल मिळालं असतं. म्हणून लोक प्रश्न विचारायला लागले आणि लोक आता रस्त्यावर उतरणार. एका माणसासाठी पूर्ण देश वेठीस धरला चाललाय आणि लोक रस्त्यावरती उतरू नयेत. बीजेपी RSS एक्सपोज झाली, नरेंद्र मोदी एक्सपोज झालेत आणि या सगळ्यांच्या विरोधात जन उठावची स्थिती निर्माण झाली आहे. हा जन उठाव नाकारण्यासाठी आणि खुर्ची टिकवण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची तयारी. हे लॉकडाऊन म्हणजे माणसांना कैद करणारी ही आजची एक मोठी त्या ठिकाणची हुकुमशाही असं मी जाहीर करतो. माणसांना कैद करणारी ही हुकुमशाही म्हणजेच लॉकडाऊनचा हा इशारा आहे. तुम्ही प्रश्न विचारले, तुम्ही आंदोलन करायला निघाले, तुम्ही निदर्शनं करायला निघाले, तुम्ही बीजेपी हटाव, RSS हटाव, मोदी हटाव म्हणायला लागले, तर आम्ही लॉकडाऊन लावू अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली. आणि जागतिक स्तरावरती कसल्याही पद्धतीची भूमिका या आमच्या पंतप्रधानाची राहिली नाही. आणि म्हणून निराशाजनक वातावरण तयार झालंय आणि लोक रस्त्यावर उतरणार. एवढ्यात हे लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे. हे लॉकडाऊन भयानक असणार आहे. बहुजन कामगारांना मी आव्हान करतोय की तात्काळ सतर्क व्हा. कधीही लॉकडाऊन लागू शकतं. हेच म्हणतात, अफवा पसरू नका. आणि दुसरीकडं 4 वाजल्यापासून गॅसच्या तुटवड्याच्या लाईन लागलेल्या आहेत. हेच म्हणतात की अफवा पसरू नका. आणि दुसरीकडं नरेंद्र मोदी संसदेमध्ये लॉकडाऊन लावण्याची भाषा करतायत. मोठं संकट असल्याचं भाकीत करतायत आणि दीर्घकाळ हा देश संकटाला सामोरे जाईल हे सुद्धा भाकीत करतायत. म्हणजे बेरोजगारी वाढणार आहे, उपासमारी वाढणार आहे, महागाई वाढणार आहे, महामारी वाढणार आहे, डिपॉप्युलायझेशनचा अजेंडा राबवला जाणार आहे. या ठिकाणी तुम्ही ज्याच्यावरती निर्भर आहेत ते सगळं कोलॅप्स होणार आहे. क्रायसिस